या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 40 42। याबद्दल माझं असं मत आहे की जरांगे पाटील यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की आजपर्यंत मराठा समाजाची सर्व पक्षांनी गेली 40 वर्ष फसवणूक केली आहे आणि त्यांनी एक भूमिका निश्चित केली होती की आता आपण मागणारे बनायचं नाही तर देणारे बनायचं आहे। तर देणारे बनायचं असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल असं त्यांचं मत होतं आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण राज्यकर्ते होऊ असं त्यांनी मराठा तरुणांना सांगितलं होतं। तर माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी मराठा समाजाचे 288 उमेदवार उभे करायला हवे होते। 288 करणं जर शक्य नसेल तर त्यांनी किमान मराठवाड्यामध्ये 40-50 उमेदवार उभे केले असते तरी त्यांचे सर्व उमेदवार एकही रुपया खर्च न करता निवडून आले असते। जर जरांगे पाटील साहेब येवल्यामध्ये येऊन भुजबळांसारख्या बलाढ्य माणसांना पाडण्याचं आव्हान करतात आणि त्यांच्या एका हाकेवरती लाखोंचा जनसमुदाय जर इथं जमा होत असेल आणि भुजबळांना सारख्या बलाढ्य नेतृत्वाला पाडण्याची मराठा समाज तयारी करत असेल तर त्याच पद्धतीने इतर मतदारसंघामध्ये अतिशय किरकोळ उमेदवार असतील इतर पक्षांचे, ते सर्वच्या सर्व पक्ष प्रस्थापित पक्ष पराभूत झाले असते आणि मराठ्यांचे लेकरबाळ आमदार म्हणून विधिमंडळात गेली असती आणि त्यांच्या हातून जर जरांगे पाटलांनी आरक्षण दिलं असतं तर मला नक्कीच आनंद वाटला असता। आता परत आंदोलनाची भूमिका घेणे, आता परत उपोषणाला बसणे, माझा तर पूर्वीपासून जरांगे पाटलांच्या तब्येतीकडे बघून त्यांच्या उपोषणाला प्रचंड विरोध आहे। जरांगे पाटील हे समाजाचे निर्विवाद नेते आहेत, ते आमचे पालक आहेत, ते आमचे पालक आहेत। लाख मेले तरी चालेल परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून जरांगे पाटील यांचं आयुष्य वाढलं पाहिजे। माझं आयुष्य त्यांना लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना कुठलीही उपोषणाची वेळ येऊ नये। काल ते सभेत बोलताना म्हटले की माझं शरीर मला साथ देत नाही आणि मी थोड्याच दिवसांचा तुमचा सोबती आहे, माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आले। खरंच इतकी भावनात्मक गोष्ट आहे, एखादा माणूस एखाद्या समाजासाठी इतक्या पोटतिडकीने लढतो परंतु फक्त काही दिशा थोडीशी चुकल्यामुळे म्हणा किंवा निर्णय चुकल्यामुळे म्हणा थोडीशी समाजामध्ये नक्कीच निराशा आहे। आपण कदाचित मराठ्यांची गोरगरिबांची लेकरं जर विधिमंडळात पाठवली असती तर आज आपण देणारे बनलो असतो। आता परत ही संधी नाही, येणारी 5 वर्ष परत आपल्याला आपल्या मराठा समाजाचं रक्त जाळावं लागेल, आंदोलनं करावे लागतील, उपोषणं करावे लागतील, परत मराठ्यांच्या पोरावर केसेस होतील, मराठा समाजाच्या संपत्तीचा साधन संपत्तीचा आंदोलनाच्या काळामध्ये नाश होईल, त्यांचा इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ जाईल, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होईल असं माझं मत आहे। आता 5 वर्ष आपल्याला कोणी आरक्षण देणार नाही असं मला आता प्रामाणिकपणे वाटतंय। जरांगे पाटील यांनी कितीही टोकाचं उपोषण केलं तरी कोणताही प्रस्थापित पक्ष, मग तो भाजप असो, शिवसेना युती असो व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो व त्यांच्याबरोबरच्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष असतो, कोणताही पक्ष मराठ्यांना आरक्षण देणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि हे जर जरांगे पाटलांना माहीत असेल तर त्यांनी आता उपोषण आंदोलन या भानगडीत पडू नये, कारण उपोषण आणि आंदोलन यातून फक्त आपला जो सरकारशी संबंध येतो तो पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या मार्फत येतो। म्हणजे आपण पोलीस यंत्रणा कामाला लावतो, महसूल यंत्रणा कामाला लावतो, जिल्हाधिकारी कामाला लावतो, सचिव कामाला लावतो, परंतु सरकार नावाची यंत्रणा जी मंत्रालयात बसलेली असते, मुख्यमंत्री असते, त्यांना याचा घम आणि पस्तावा काहीच नसतो आणि ते काही आरक्षणाबद्दल बरं काढत नसेल तर आपण फक्त प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यांना कामाला लावण्यासाठी फक्त उपोषण करू नये तर मराठ्यांच्या पदरात काहीतरी मिळावं यासाठी आपण ठोस मार्ग निवडावा, ठोस राजकीय भूमिका घ्यावी आणि मराठ्यांना कायमचं टिकणारं 50% आतलं आरक्षण मिळवून द्यावं अशी मी जरांगे पाटलांच्या चरणी प्रार्थना करतो। विकासाबद्दल मी असं बोलू इच्छितो, चांगला प्रश्न विचारला तुम्ही। आमचे जे उमेदवार आहे भागवतराव पाटील सोनवणे हे परराष्ट्रातून शिक्षण घेऊन आलेले तर आहेच, परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेशी आपल्याला निगडीत जायचंय। त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, गरिबी किती आहे हे नाही बघायचं, आपल्याला त्यांच्या बुद्धीचा विचार करायचा आहे का ते बुद्धीने आणि सगळं काही चालतं ज्ञानाने चालतं, पैशाने विकास होत नसतो। जनतेची काय नाडी असेल, जनतेला काय गरज आहे, आज पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या माला भावाचा प्रश्न आहे, एवढे कष्ट करून शेतकरी माती मोल पीक विकवतो,
त्याच्याबद्दल सरकारकडे काय नेमकं सांगावा आणि सरकारकडून या गोष्टीबद्दल नेमकं शेतकऱ्यांना कसा लाभ मिळवून द्यावा अशा काही बुद्धितंत्रावर त्यांनी मार्केटिंगवर विचार करण्यासारखी महत्वाकांक्षा आहे त्यांची आणि ते बुद्धिवान असल्यामुळे आणि माझा असा त्यांना विनंती आहे सर्व मतदार बंधू करवी का त्यांनी शेतकऱ्याबद्दल सुशिक्षित मुलांबद्दल खेड्यापाड्यातील शेतमजुराबद्दल त्यांनी खूप काही विचार केलेला आहे आणि ते उद्या भावी काळामध्ये त्यांचा विजय जर झाला तर या तालुक्याची सर्व इंजिन विकास करण्याची क्षमता असल्यामुळे मी सर्वांना विनंती करतो का ते आपल्या विकासाला कधीही कमी पडणार नाही आणि म्हणून त्यांना आपल्याला विजय करून देणे हे गरजेचं काळाची गरज आहे.